माझी तक्रार पहिली अशी की ती मुलीला फार ओरडत असते अभ्यास घेताना म्हणा किंवा अजून काही कामानिमित्त म्हणा किंवा तिने ऐकलं नाही तर उगाच ओरडते. ह्या साक्षीदार होतीलच. तर ती माझी तक्रार आहे की तिने कमी ओरडावं, मुलीला थोडंसं समजून घ्यावं अभ्यास घेताना किंवा दुसरी काही कामं करताना. काय हो? फर्स्ट ऑफ ऑल मी तिची टीचर आहे. ती माझ्याकडे शिकायला येते. तर काही वेळेला अभ्यासावरूनच ती ओरडते, अदरवाईज ती ओरडत नाही. कारण सांगितलेल्या गोष्टी जर तिने फॉलो नाही केल्या तर शेवटी 1-2 वेळा ती सांगून बघते, पण त्यातून पण तिने नाही ऐकलं तर शेवटी ओरडणं होतंच. आणि ते ओरडायलाच पाहिजे, कारण ती त्याच्यातून पुढे ती घडणार आहे. काय हो? माझी इच्छा आहे तिने ओरडणं थोडं कमी करावं. मुलीवरचं ओरडणं कमी करा आणि यांच्यावर वाढवा. थोडं बॅलन्स होईल ना. ऑलरेडी आहे. तुम्ही अभ्यास घेता तिचा कधी? कधीच नाही. फार कमी, कधीच नाही, जवळजवळ फार कधी. हो ना, म्हणजे चाललंय ते सहन करा थोडे दिवस. नाही पण तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून थोडं नक्कीच. हां, जर आमच्या या माऊलीला आमच्या वहिनीला थोडा हातभार लावलात तर त्यांचं चिडणं कमी होईल. नक्की. हां, हे कोणामुळे सगळं होतंय सांगा? दोघांमुळे. नाही तुमच्यामुळे. प्रत्येक वेळेला दोघांमुळे, नाही तर आमच्या माऊलीलाच टार्गेट करायचं. तर या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की मी मुलीला ओरडते, पण ठीक आहे, म्हणजे थोड्या प्रमाणात. कारण ती ऐकत नाही आणि कसं तिला धाक हवा पाहिजे. कारण ती म्हणजे मी दिवसभर नसते, तर नंतर संध्याकाळी आलं जरा अभ्यास किंवा त्याच्यासाठी जरा थोडंसं धाक हवा, म्हणून मग थोडं ओरडायला लागतं. आणि बस. बाकीच्यांनी फार कौतुक केलं, सासरे बुवांनी फारच कौतुक केलं. काय सांगाल तुमच्या घराविषयी? घर खूप चांगलं आहे, सासू सासरे चांगले आहेत, आई पप्पा पण जवळ आहेत, सगळे जवळ आहेत. माझ्या जावा पण, म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो. कुणाला मिस करताय? आता आजींना, म्हणजे गौरवच्या आजींना. आमच्या आजी वर्षभरापूर्वी वारल्या. बर, या आठवणी असतात, त्यांचे आशीर्वाद आहेतच. आता या खेळामध्ये तुमच्या मैत्रिणीची धावपळ आपण बघणार आहोत. बघूया किती बक्षीस मिळवून देणार. अक्षर आहे ल. वेळ सुरू झाली. लाल कलरचा सफरचंद. लसूण फ्रीज मध्ये. लिंबू पण फ्रीज मध्ये. ल अक्षर ल आहे. लाटणं फर्स्ट फ्लोअर मध्ये समोरच्या. लिंबू कुठे आहे ते सांगा. लवंग इकडच्या खालच्या. लिंबू. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट. लाल मिरची डबा ना लाल कसा? मीठ घेऊन ये. मीठ लवण लवण. लवंग 10 9 8 7 6 5 4 एखादा कपडा घेऊन या मग. 3 वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही? लाल म्हणून लाल रंग आणला तो. लाल रंग. चला, म्हणजे कुंकू पण लाल रंगाचं आहे, हे पण. चला, लाल रंग मिळून 1. डबा. लसूण 2. लिंबू. लाटणं 3. लिंबू 4. आणि लवण. ह्याला काय म्हणतात? कुठल्या भाषेत लवण म्हणतात? चला, 5 वस्तूच आणल्या, त्यामुळे ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. त्यांनी तुम्हाला मिळवून दिली. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन.